कर्नाटकातील गदग शहरात शांतीदुर्ग ज्वेलर्समध्ये आज पहाटेच्या दरम्यान चोरी करून सुमारे 86 लाख रुपयांचा मुद्देमाल कर्नाटकच्या बसमधून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अहमदाबाद इथल्या महम्मद हुसेन या चोरट्यास पेटवडगा पोलिसांनी किनी टोल नाक्यावर पकडून त्याला कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केलं. अहमदाबाद इथल्या नागपूरवाला चाळीत राहणाऱ्या महम्मद हुसेन याने बुधवार दिनांक 3 रोजी पहाटे 3 ते 4 या वेळेत कर्नाटकातील गदग शहरातील शांतीदुर्ग ज्वेलर्समध्ये दरोडा टाकला. यामध्ये चांदीचे दागिने, मौल्यवान खडे, रोख रक्कम असा सुमारे 86 लाख रुपये किमतीचे मुद्देमाल घेऊन तो कर्नाटक बसने मुंबईच्या दिशेने पळून निघाला होता. याबाबतची खबर पेटवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांना मिळताच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सह किनी टोल नाक्यावर सापळा रचला होता. आज सायंकाळी 5च्या दरम्यान एक कर्नाटक बस किनी टोल नाक्यावर आली असता पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बसमधील प्रवाशांची झडती घेतली असता यामध्ये महम्मद हुसेन हा संशयित आरोपी सापडून आला. त्याच्याकडे 2 बॅग होत्या. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याला ताब्यात घेऊन पेटवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. याबाबतची माहिती कर्नाटक पोलिसांना दिल्यानंतर गदग शहराचे DYSP मुर्तुजा कादरी, पोलीस निरीक्षक धीरज शिंदे आणि त्यांचे पथक तात्काळ पेटवडगाव पोलीस ठाण्यात दाखल झालं. चोरी केलेला मुद्देमाल आणि चोरट्यास कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, PSI माधव दिघोळे, आबा गुणके, महेश गायकवाड, राजू साळुंके, अनिल अष्टेकर, शरद मेनकर यांनी सहभाग घेतला. न्यूज मराठी 24 साठी किशोर जासूद, कोल्हापूर. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.